नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आता महायुती सरकारने सुरू केलेली आणि विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर ती अपडेट काय आहे हे जाणून घेण्याअगोदर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीनं आगामी काळात लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यभरातील लाखो महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये मिळणार असल्याचा शब्द कधी पूर्ण करणार याविषयीची विचारवार्ता सातत्याने केली जात होती. तर आता वाढत्या दराबद्दल व वाढत्या महागाईने त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना देखील 1,500च्या ऐवजी 2,100 रुपयाची गरज आहे. त्यामुळे महायुती सरकारने आता एक दावा केला होता की आपण 1,500च्या ऐवजी महिलांना 2,100चा लाभ देणार आहोत. तर ही बातमी कितपत खरी होती हे आपण जाणून घेऊ. तर बघा, जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीनं आगामी काळात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500च्या ऐवजी 2,100 रुपयांची आर्थिक मदत देणार अशी घोषणा केली होती. तर त्याच वेळेस आता महागाई वाढल्यामुळे व आर्थिक जो काही खर्च आहे तो वाढल्यामुळे आता सरकार बोलत आहे की आपण लाडक्या बहिणींचे पैसे देखील वाढवू. कारण बऱ्याचदा लाडक्या बहिणींचे पैसे हे एकतर उपचारासाठी किंवा घर भागवण्यासाठी केलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मदत करण्यासाठी सरकारने ही मोठा दावा केला आहे व हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर आता 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे व ज्या महिलांना अजूनही 1,500 आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आता सरकारने पुन्हा एकदा एक शेवटची संधी पूर्ण लाडक्या बहिणींना दिलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींचे पैसे अडकले आहेत किंवा ज्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आहे तर अशा महिला पुन्हा एकदा अर्ज करू शकतील. तर आता 1 जुलैपासनं ही प्रक्रिया चालू झालेली आहे. 1 जुलैपासनं तुम्ही पुन्हा एकदा या योजनेसाठी पात्र होऊ शकता किंवा पुन्हा तुमची KYC करू शकता. पण लक्षात घ्या, जर आत्ता तुम्ही ही संधी चुकवली तर ही तुमची शेवटची संधी असेल. कारण सरकारने तसा दावा केलेला आहे की शेवटी आम्ही आत्ता एक संधी लाडक्या बहिणींना पुन्हा देत आहोत. कारण या अगोदर पण वारंवार सांगूनसुद्धा लाडक्या बहिणींनी त्याच्यावर काहीच ॲक्शन्स घेतल्या नव्हत्या. त्यामुळे आता सरकारने एक लास्टची संधी महिलांना दिलेली आहे. तर जर तुम्हाला पैसे येत नसतील तर तुम्ही आत्ताच KYC करून घ्या किंवा पुन्हा एकदा योजनेला पात्र व्हा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू